नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे कसं का होईना जगदंबा आणि प्रल्हादची भेट होऊन त्याच्या अंगावरचे सगळे चट्टे म्हणजे जे काही दाग लागले असते ते सगळे निघतात. मीनवाईल नबाजी इकडे इम्प्रेस करतो अंगासूरला आणि ते दोघं तिकडे जायला निघतात. इकडे ओवीला या सगळ्या गोष्टीची जाण होते आणि इकडे रागिनी खूप खुश झालेली असते की फायनली अंगासूर तिच्या जवळ येणार आहे. ती तिचा पूर्ण प्लॅन त्याला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावरती ॲक्शन सुद्धा घेणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे देवी म्हणत असते, खरं म्हटलं तर मी तुमची मैत्रीण आहे ना, मग तुम्ही मला माझ्या नावाने म्हणजे तुळजा हाक मारू शकता. तेव्हा प्रल्हाद म्हणायला लागतो, नाही, मी आजीला प्रॉमिस केला आहे की मी त्यांचं नाव घेणार नाही. तेव्हा तो विचार करतो की मी काय बोलू, मी तुला आई राज बोलू का. तेव्हा तुळजाई म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढ्यात तिथे महादेव येतात आणि म्हणायला लागतात, आता मुलांशीच गप्पा मारायचा आहे की कामधंद्याचं काही बघायचं आहे. तुळजाई म्हणायला लागतात, चला आपण जाऊया. ते दोघं एक दुसऱ्याकडे बघून खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात ओवीचं लक्ष जातं की त्याच्या अंगावरचे सगळे चट्टे नाहीसे झालेले आहेत. दुसरीकडे अंगासूर खूप खुश असतो. तेव्हा तो म्हणतो, तू तर माझ्यासारखाच दिसतोय ना. तो जोरजोरात हसायला लागतो आणि त्याच्याच हिशोबाने नबाजी सुद्धा वागायला लागलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तू आत्ता मला समजलं कोण आहेस. तू असुरांमध्ये असुर आहेस ना, जो कोणाचंही रूप परिवर्तन करू शकतो आणि त्याच्याचमुळे तू माझं रूप घेतलं आहे. आता तू माझ्या समोर आहे, मी तुला कोणती हानी करणार नाही. तेव्हा नबाजी विचारतो, खरंच ना, तू मला वचन देतोय ना. तेव्हा तो म्हणतो, हो, मी तुला वचन देतोय, मी तुला काही हानी करणार नाही, पण आता तू माझ्या समोर आहे. नबाजी लगेच वेषांतर करतो आणि पुन्हा त्याच्या रूपामध्ये येतो. तेव्हा तो विचारतो, काय रे, तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस. तेव्हा तो सांगतो, मी महिषासूर आहे ना, त्यांचा एक दूत आहे आणि त्यांच्याच इथला मी सेवक सुद्धा आहे. तुमच्यासाठी एक निरोप घेऊन आलो आहे. हा घ्या तुमच्यासाठी आलेला निरोप. तो लगेच निरोप वाचतो आणि तातडीने दोघंही महलाकडे जायला निघतात. तर दुसरीकडे ओवी म्हणत असते, प्रल्हाद, हे बघ ना, तुझ्या अंगावरचे सगळे डाग नाहीसे झाले आहेत. हा देवीचा चमत्कार तर नसेल ना. तेव्हा तो म्हणतो, नक्कीच असू शकतो, कारण की एवढ्या लवकर डाग काही नाहीसे होणार नाही. दुसरीकडे नबाजी इकडे महलामध्ये येतो. तेव्हा रागिनी विचारते, काय रे, काम व्यवस्थित झालं ना. तेव्हा तो म्हणतो, हो, काम तर व्यवस्थित झालं आहे. अंगासूर माझ्या मागे मागेच येत आहे. असुरांचे असुर, अंगासूर हाजीर हो. तेवढ्यात तिथे अंगासूर येतो. अंगासुराला बघून मनू इकडे खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते, हे सगळं काय आहे, हा इतका भयानक कसा काय आहे. तेव्हा नबाजी सांगतो, हा भयानक नाही आहे ग, हा सगळ्यात सौम्य राक्षस आहे. याच्याहून भयानक राक्षस पाताळ लोकामध्ये आहेत, म्हणून तर तू तर मला याच्याकडे पाठवत होती ना, मग आता का घाबरते. तेवढ्यात अंगासूर त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, बोला राणी, तुम्हाला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते की हा असा असुर आहे ना, याच्यामध्ये कोणीही याला कधी अडवलं नाही. सगळ्यांनी याच्याबरोबर तह केला आहे. तेव्हा मनू विचारते, असं कसं काय, सगळ्यांनी याच्याबरोबर तह कसा केला, कोणी त्याला विरोध का केला नाही. तेव्हा रागिनी सांगायला लागते, ज्याने कोणी अंगासुराला विरोध केला आहे ना, त्याच्या गळ्यामध्ये जी माळा दिसते ना, त्या राजांच्या त्या शिराची माळा आहे. कारण की ज्याने कोणी त्यातला विरोध केला त्याने त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि त्याची माळा बनवली आहे. तेव्हा मनू अजूनच घाबरून जाते. ते बघता तो म्हणायला लागतो, सांगा, तुम्ही मला इथे का बोलवलं आहे, नेमकं उद्देश काय आहे ते मला समजायला पाहिजे. तेव्हा ते म्हणायला लागते की मला तुळजा हवी आहे. तेव्हा तो म्हणतो, तुळजा, मग तर मी तिच्यावरती नक्कीच विजय करेल, तुम्ही काळजी करू नका. मी जातो आणि तिच्याबरोबर तह करून येतो. जर ती ऐकली नाही ना, तर तिचं शिर मी तिच्या धडापासून वेगळं करेल. तेव्हा रागिनी म्हणते, नाही, असं काहीच करायचं नाही आहे. ती आपल्याला जिवंत हवी आहे आणि हा महिषासुरांचाच प्लॅन आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे मी काय तिच्याशी हार मानून येऊ का. तेव्हा ती म्हणते, हे बघ, तह झाला तर ठीक आहे, नाही झाला तर गपगुमान तुला वापस यायचं आहे. तिथे तिला छळायचं नाही आहे आणि जर आणलं तिला तर एकदम इज्जतीने आणि अबतीने आणायचं आहे. कारण की तिला जर इज्जतीने आणलं तरच पुढच्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. म्हणून मी जेवढं सांगते ना, तेवढंच तुला करायचं आहे. जास्त स्वतःचं डोकं लावू नको, एवढंच मी तुला सांगेन. नभाजी हे सगळं ऐकून थोड्या टेन्शन मध्ये आलेला असतो, पण अंगासूर खूप खुश असतो. दुसरीकडे
महादेव विचारत असतात, काय देवी आपल्याला काय करायचं आहे, पुढची योजना काय आहे, असंच गावकऱ्यांमध्ये वेषांतर करून राहण्याचा अर्थ काय बनतोय. तेव्हा ते म्हणतात, मी डायरेक्टली राहिली असती पण त्याच्यामुळे गावकऱ्यांना माझी सवय होऊन जाईल आणि या गावामध्ये असुरांनी खूप सारं लोकांचं नुकसान केलं आहे, तेच भरण्यासाठी मला त्यांच्यासमोर हे आपलं असं रूप घेऊन राहणं गरजेचं वाटत आहे. खरं म्हटलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी थोड्या दिवस अजून चालू ठेवायला लागतील. जोपर्यंत आपल्याला महिषासुराचा खरा डाव कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला शांत राहायला लागेल. तेवढ्या तिकडे अंगासूर गावाच्या आतमध्ये आलेला असतो. तो गावामध्ये प्रवेश करत असतो. तर इकडे तुळजाईला समजून चुकतं की काहीतरी अनर्थ घडणार आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे, म्हणजे गावामध्ये कोणतं तरी संकट येणार आहे. इकडे असुर गावामध्ये येतो आणि दुसरीकडे प्रल्हाद आजीला सांगत असतो, आजी बघ ना, माझ्या अंगावरचे सगळे चट्टे नाहीसे झाले, हे सगळं तिच्याचमुळे झालं असेल ना. तेव्हा ते म्हणतात, कोणामुळे रे, कोणाचं नाव तुला घ्यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, आजी मी तुला प्रॉमिस केलं आहे मी त्यांचं नाव घेणार नाही. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, तुला तुळजाबद्दल बोलायचं असेल ना, पण मी कालपासून तुझ्या अंगाला जे लेप लावते त्याचे हे परिणाम आहेत. तिने असं काहीच केलेलं नाही आहे, उगाच तिच्या नावाचा उदो उदो करू नको. तेवढ्यात गावामध्ये तो असुर येतो आणि सगळे गावकरी घाबरून जातात. इकडे आजी म्हणत असतात, काय झालं बघ की एकदा. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, थांब थांब आजी मी बघून येतो काय झालं आहे. प्रल्हाद ही घराबाहेर जातो. तर इकडे अंगासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, पळून काही उपयोग होणार नाही, मला सांगा तुळजा कुठे आहे. तो एक एक करून सगळ्या माणसांना बंदिस्त करायला सुरुवात करत असतो. काही लोकांच्या पायामध्ये तो दोरी बांधतो आणि त्यांना विचारायला लागतो, सांगा तुळजा कुठे आहे. तेव्हा ते म्हणतात, सांगायचं का देवीबद्दल. तेव्हा ते म्हणतात, नाही नाही देवीबद्दल आपण असं सांगू शकत नाही. तेव्हा तो विचारतो, सांगा कुठे आहे तुमची देवी, कोण आहे तुमची देवी. तेव्हा ते म्हणायला लागतात, नाही हो, देवी या गावामध्ये आलीच नाही आहे, कित्येक वर्ष झालं देवीने आम्हाला तिचं रूप सुद्धा दाखवलं नाही. तेव्हा तो म्हणतो, खोटं बोलू नका, मला माहिती आहे या गावामध्ये ती तुळजा आलेली आहे आणि म्हणूनच या चिंचपुराचं नाव आता तुळजापूर झालं आहे. म्हणून कोणीही माझ्याशी खोटं बोलायचं नाही, जे काही असेल ते खरं खरं मला सांगा. तर हे सगळं बघून ओवी आणि प्रल्हाद खूप घाबरून गेलेला असतो. प्रल्हादला तर जुने दिवस आठवतात की आपल्या आईला कसं असुरांनी नेलं होतं, म्हणून तो थोडा भयभीत झालेला असतो. तर दुसरीकडे इकडे अंगासूर खूप चिडलेला असतो. तो त्याच्या अंगातली अग्नी बाहेर काढतो. तर दुसरीकडे इकडे नभाजी म्हणत असतो, आता आपला डाव चांगलाच झाला आहे आणि तो अंगासूर त्या चिंचपुरामध्ये गेला आहे, त्याने गावकऱ्यांना बंदिस्त केलं आहे आणि वरून तो ना आता तुळजाचा शोध सुद्धा घेत आहे. तेव्हा म्हणू म्हणते, हे तर चांगलं झालं ना, म्हणजे जर तुळजा आपल्याला सापडली तर आपल्यासाठी गोष्ट सोप्या होऊन जातील आणि तुळजा जर नाही सापडली तर तुम्हाला नाही वाटत का ती तुळजा काही करू शकते. तेव्हा रागिनी म्हणते, हो मला माहिती आहे, म्हणून तर हा सगळा महिषासुरांचा डाव आहे. बघू ना काय होतं, अंगासूर जर विजयी झाला तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होतील आणि आपण तुळजाला आपल्या महलामध्ये ठेवू. तेव्हा ती म्हणते, पण ती महलामध्ये येऊन आपल्याशी ते कटकारस्थान केले आणि आपल्याच विरुद्ध षडयंत्र केला तर आपण काय करायचं. तेव्हा ती म्हणायला लागते, त्याच्यासाठी तर मी एक चांगला आणि खूप प्रामाणिक असुर नेमला आहे आणि तोच आपल्या इथला कितीतरी वर्षापासून आपली सेवा करतोय, अशाच असुराला मी आता तिचा अंगरक्षक म्हणून ठेवणार आहे. तेव्हा नभाजी खूप खुश होतो आणि म्हणतो, एवढी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवली आहे, खरंच रागिनी मी तुमचा आभारी आहे. तेव्हा ती म्हणते, तुला कोण बोललं रे, ही जबाबदारी तुझ्यावरती आहे, ही जबाबदारी तुझ्यावरती नाही आहे. तेवढ्यात तिथे नंदी म्हणजे त्याचं वेगळं रूप आलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणायला लागते, हा कित्येक वर्षापासून आपला सेवेकरी आहे आणि हा भूलोकावरती सुद्धा राहिला आहे, आता तो इथे आला आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मी आता इथला सेवक आहे. रागिनी त्याला बघून खूप खुश झालेली असते आणि त्या लोकांच्या गप्पा सुरू होतात. दुसरीकडे माई इकडे बाहेर येतात आणि गावकऱ्याला विचारतात, काय झालं रे, गावामध्ये एवढा गोंधळ का वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, एक असुर आला आहे तुळजाईला शोधण्यासाठी, त्याच्याचमुळे गावकरी थोडे घाबरलेले आहेत. इकडे अंगासूर म्हणत असतो, कोणीही काही सांगितलं नाही ना तर गोष्टी अजून खराब होऊन जातील, मला लवकर सांगा ती तुळजा कुठे आहे. ते अग्नी विझवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अंगासूर म्हणतो की याचा काहीच उपयोग होणार नाही, ही अग्नी आहे ना ती लवकर लवकर तुमच्या जवळ येत जाईल, म्हणून लवकर सांगा तुळजा कुठे आहे. गावकरी सगळे खूप घाबरून गेलेले असतात. तेवढ्यात तिथे
महादेव आणि तुळजाई सुद्धा आलेले असतात. इकडे गावकरी आईचं रक्षण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. तेवढ्यात तुळजाई म्हणायला लागतात, हा आहे महिषासुराचा दूत आणि याला हक्क सुद्धा नाही असा उद्यम करायचा, पण तरी सुद्धा हा इथे आला आहे आणि गावकऱ्यांवरती वार करत आहे. हे सगळं जे आहे ना ते मला लवकरात लवकर थांबवायला पाहिजे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे अंगासुराने ओवी आणि प्रल्हादवरती चाकू ठेवलेला असतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, लवकरात लवकर मला सांगा की ती तुळजा कुठे आहे. जर तुळजा माझ्या समोर आली नाही ना तर या 2 मुलांचा जीव घ्यायला मी मागेच पुढे सुद्धा बघणार नाही. इकडे तुळजाई खूप चिडलेल्या असतात आणि त्या त्याच्या अंगावरती धावून जायला निघालेलेच असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर अंगासूर तर अति करत आहे. खरंच देवी त्याचा वध करून सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.